गुजरातमध्ये एका जीवघेण्या आजारानं थैमान घातलंय। त्या आजाराचं नाव आहे चंदीपुरा। या रोगानं मागच्या काही दिवसात आपल्या शेजारच्या गुजरात राज्यात 22 मुलांचा बळी घेतल्यानं तिथली आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे। मात्र शेजारच्या राज्यावर संकट आलेलं असताना आपलं राज्य या आजारापासून कितपत सुरक्षित आहे याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट। कोरोनापेक्षाही जास्त मृत्यूदर, लहानग्यांच्या थेट मेंदूवर हल्ला, ना कोणती लस ना कोणतं विशिष्ट अँटीव्हायरल औषध। हे भयंकर वर्णन ऐकून हा आजार किती घातक आहे हे लक्षात आलंच असेल। सध्या या आजारानं गुजरातेत थैमान घातलंय। अवघ्या काही दिवसात 22 मुलांचा मृत्यू झालाय, तर 35 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। फ्लाई नाम का कीटक या माखी ये सभी जगह से मिली है। वो काटने से ही चांदीपुरा वायरस का रोग यानी कि ये होता है। गुजरात में 184 पेशेंट का हमने ब्लड टेस्ट करवाया, जिसमें शंकास्पद पेशेंट का, जिसमें 35 पेशेंट का पॉजिटिव रिपोर्ट चांदीपुरा वायरस है। अभी तक 22 पेशेंट का मृत्यू हुआ है। गुजरातेत थैमान घातलेल्या या आजाराचा महाराष्ट्राला काही धोका आहे का याचं उत्तर शोधताना पहिली बाब लक्षात येते ती, हा आजार ज्या CHPV व्हायरसमुळे होतो तो व्हायरसच मुळात सर्वात आधी महाराष्ट्रात नागपुरातल्या चंदीपुरामध्ये 1965 साली आढळला होता। मात्र महाराष्ट्राला कितपत धोका आहे हे समजून घेण्यासाठी हा आजार नेमका कसा होतो, कोणाला धोका असतो, कसा पसरतो, त्याची लक्षणं काय हेही समजून घेऊया। प्रमुख लक्षणं काय? अचानक तीव्र ताप येणं, लागोपाठ उलट्या होणं आणि अंगात झटके येणं। आजार नेमका कशामुळे होतो? चंदीपुरा विषाणू शरीरात प्रवेश करून थेट लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतो आणि मेंदूला तीव्र सूज आणतो। याचा धोका नेमका कोणाला असतो? कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या 15 वर्षांखालील लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो। या आजाराबाबत सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे याचा मृत्यूदर। डेथ रेट हा तब्बल 56 ते 75% इतका आहे, जो की कोरोनासारख्या महामारीचा केवळ 1 ते 1.5% इतकाच होता। डेथ रेट जास्त असला तरी चिंता थोडी कमी करणारी बाब म्हणजे हा चंदीपुरी आजाराचा व्हायरस हा संसर्गजन्य नाही। एकमेकांच्या स्पर्शानं हवेतून त्याचा प्रसार होत नाही। असं असलं तरी तुम्ही आम्ही काळजी घेतलीच पाहिजे। आता ही काळजी नेमकी कशी घ्याल याबाबत IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवेंनी मार्गदर्शन केलंय। याला बाकी उपचार काही नाहीये। जसं कोविडमध्ये सुरुवातीला होतो त्याप्रमाणे त्या तापाची काळजी घ्या, ऑक्सिजन लावा, अँटी कन्व्हर्जन द्या किंवा इलेक्ट्रोलाइट वॉटर बॅलन्स सांभाळा, ताप कमी आणा, एवढंच करता येतं। आणि प्रतिबंधक मात्र जिथं तो सापडतो अशा ठिकाणी म्हणजे हे खुराडी किंवा गोठे जे आहेत अशा ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे। त्याची स्वच्छता केली पाहिजे। सार्वजनिक स्वरूपात जिथं जिथं अशा प्रकारच्या माशा आढळतात किंवा आढळू शकतात त्या हे केलं पाहिजे। या ज्या माशा असतात ह्या फारशा उडत नाहीत, त्याच्यामुळे हे लहान मुलांना ज्या ठिकाणी फरशीवर झोपवलं जातं म्हणजे कापड किंवा हे अशा ठिकाणी ते होण्याची जास्त शक्यता असते। आता महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या कुटुंबातल्या लहानग्यांना या आजाराचा धोका नाही, पण म्हणून तो धोका उद्भवणारच नाही असं गृहीत धरून न राहता डॉक्टर भोंडवेंनी सांगितल्याप्रमाणे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे, कारण प्रश्न आपल्या घरातल्या लहानग्यांचा आहे। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।